मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो 2024च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विक्रमी विजय मिळवून एक नवा इतिहास भारतीय जनता पक्ष प्रणित महायुतीने घडवला. सत्तेवर आल्यावर महायुतीने धूमधडाक्यात कामाला सुरुवात केली. सत्तेवर येऊन काल फडणवीस सरकारने 1 वर्षाचा कालावधी पूर्ण केला. सरकारच्या 1 वर्षाच्या कामगिरीवर मी बोलणार नाही. त्या कामगिरीचा लेखाजोखा जवळपास सर्वच वृत्तपत्रातून व समाज माध्यमातून त्याची चर्चा झाली, ती आपण ऐकली देखील. देवेंद्र फडणवीस यांची सत्तेवरील लगाम आणि मांड ही पक्की असल्याचं वर्षभरात जाणवलं. मात्र वर्षभरात त्यांच्या सरकारमध्ये कटकटी अधिक असल्याचंही देखील राज्याने अनुभवलं. खरं म्हणजे 1 वर्षाचा कालावधी खूप मोठा कालावधी नसल्याने कुठल्याही सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन, त्याचं मोजमाप हे एका वर्षामध्ये ठरू शकत नाही. महाराष्ट्र राज्य आज आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर नाही, तर आर्थिक संकटात हा सापडला देखील आहे. राज्यावर कर्जाचा भार जवळपास 9.5 लाखांच्या पुढे सरकला आहे. कॅगच्या अहवालात देखील महाराष्ट्र राज्य आर्थिक आघाडीवर इतर राज्यांच्या तुलनेत पिछेहाट झाल्याचा निष्कर्ष हा कॅगने नोंदवला देखील. परंतु निवडणुकीपूर्वी मतांच्या लालसेपोटी महायुतीने केलेल्या घोषणांमुळे लोकांच्या अपेक्षा सरकारकडून उंचावल्या गेल्या आहेत. त्यात लोकांच्या अपेक्षा उंचावणं यात देखील कुठलंही गैर नाहीत. कारण महायुती सरकारने दिलेल्या भरमसाठ आश्वासनामुळे महायुती सरकार राज्यात सत्तेवर आली. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरील पडलेल्या ताणामुळे महायुती सरकारची कसोटी राज्यामध्ये पणाला लागली. महायुती सरकारची वाताहत ही राज्य सरकारचा गाडा हाकताना ही मोठ्या प्रमाणावर त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने अनुभवला देखील आलेले आहेत. पैशाचं सोंग आणता येत नाहीत. या बाबींचा विचार करून राज्याचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस सरकारला या ठिकाणी करावे लागतील. 5 डिसेंबरला 1 वर्ष पूर्ण होत असताना भविष्यातील आव्हानांचा चक्रव्यूह वेध घेताना मागे वळून देवेंद्र फडणवीस सरकारला पाहावं लागेल. राज्यात अलीकडे विशेषतः मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी सर्वस्व गमावून बसला. शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. होत्याचं नव्हतं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं हे महापुरातील अतिवृष्टीमुळे हे झाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं. त्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार देण्याचं सोडून राज्य सरकार व केंद्र सरकार हे शेतकऱ्यांमध्ये खो खो खेळत असल्याचं काल हे स्पष्टपणाने दिसून आलं. हे स्पष्टपणाने दिसून आलं असताना बाधित शेतकऱ्यांच्या मदतीबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारला अद्याप प्रस्ताव आलेला नसल्याचं लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लेखी उत्तरात हे लोकसभेमध्ये सांगितलं. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना वारावर सोडल्याची भावना ही या ठिकाणी निर्माण झाली आणि राज्य सरकारच्या पर्यायाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होऊन ते या ठिकाणी चांगलेच अडचणीत आल्याचं हे या ठिकाणी स्पष्ट झालं. आता मात्र शिवराजसिंह चौहान यांच्या लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिलेल्या उत्तराने आता मात्र राज्य सरकार सारवासारव करण्याचा प्रयत्न हे महायुती सरकारकडून या ठिकाणी केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साधारणतः महिन्याभरापूर्वी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी अहिल्यानगरला आलेले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची काळजी घेणारं सरकार असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीचा अहवाल हा ताबडतोब केंद्र सरकारकडे पाठवावा. लगेच मराठवाड्यातील बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची घोषणा ही अमित शहांनी जाहीर कार्यक्रमामध्ये अहिल्यानगरमध्ये केली होती. निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे नागावला गेला असताना महाराष्ट्र सरकारने अद्यापही केंद्र सरकारकडे अहवाल पाठवला नसल्याचं कृषी मंत्र्याच्या लेखी उत्तरातून परवा स्पष्ट झालं. मग गतिमान सरकार म्हणवणाऱ्या महायुती सरकारने अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा अहवाल का पाठवला गेला नाही असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. हा मदतीचा अहवाल पाठवण्यास सरकारचे कोणी हात बांधून ठेवले होते असाही सवाल, उद्विग्नजनक सवाल या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाहीत. राज्य सरकारला आजही उठता बसता
मागच्या उद्धव ठाकरे सरकारने केलेल्या कामाचा दोष हा द्यावा लागतो. आपल्या अपयशाचं खापर सातत्याने महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारवर फोडून हे महायुती सरकारला अजिबात चालणार नाही. राज्य सरकारचा गाडा तिन्ही पक्षांना चालवायचा असेल तर सामूहिक प्रयत्न हे त्यातून दिसायला हवे. पण आताच्या महायुती सरकारमध्ये मात्र ते अजिबात दिसत नाही. केंद्रात ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी दिसतात आणि बाकीच्या मंत्र्याचं अस्तित्व अजिबात केंद्रामध्ये जाणवत नाहीत, अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच राज्यकारभार हाकताना दिसतात. ईडीच्या भीतीने मित्रपक्षांचे मंत्री गारठल्याचं चित्र आज तरी महाराष्ट्रामध्ये हे स्पष्टपणाने आणि लख्खपणाने दिसून येतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू, चाणाक्ष व अनुभवी नेतृत्व आहेत. आर्थिक प्रश्नांचा त्यांचा अभ्यास अतिशय चांगला आहे. राजकीय चाली खेळण्यात ते अत्यंत चलाखी व धूर्तपणाने खेळण्यात ते माहीर मानले जातात. महायुतीने दिलेल्या आश्वासनांच्या ओझ्याचं गाठोडं हे देवेंद्र फडणवीस यांच्या मानगुटीवर आजही हे स्पष्टपणाने दिसतंय. सत्तेत असताना सत्तेचा डोलारा सांभाळताना सहकारी पक्षाला सांभाळण्यासाठी अधिक ऊर्जा ही देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने खर्च करावी लागते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने व एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने परस्परांवर म्हणजे भारतीय जनता पक्षावर या निवडणुकीमध्ये कुरघोड्या केल्या. एकमेकांचा DNA व लफडे काढण्याच्या भानगडीत राज्याच्या विकासावर परिणाम होणार नाहीत. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाच्या अंमलबजावणीत ढिसाळपणाची जी जोड मिळाल्याने राज्य सरकारबद्दल प्रचंड असंतोष आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये अधिक तीव्र बनत चालल्याचं अलीकडच्या काळातील काही उदाहरणावरून हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. सतत 15 वर्ष सत्ता उपभोगल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जो निब्बरपणा आणि जो निगरगट्टपणा आला होता, सत्तेची मस्ती वाढल्यामुळे या सरकारकडून मात्र मोठ्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या लागलेल्या आहेत. निवडणुका आणि निवडणुकीतील सरकार म्हणजे लोकशाहीचे मांगल्य म्हणण्याऐवजी लोकशाहीच्या गोंडस नावाखाली अलीकडच्या काळात म्हणजे कालच्या निवडणुकीत जो नंगानाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण पाहिला, तो मात्र अतिशय किळसवाना होता. त्या आणि त्याच वातावरणात आज आपण महाराष्ट्रामध्ये वावरतोय. मंत्र्यांनी कसंही वागलं, अगदी सहजपणाने त्यांचं वर्तन हे सहन केलं जातं असा चुकीचा संदेश देवेंद्र फडणवीस सरकारने वर्षभरात घालून दिला. पहिल्या 5 वर्षातील 1 वर्ष फडणवीस सरकारची संपली आहेत. अजून 4 वर्ष बाकी आहेत. फडणवीस सरकारचा सत्ता केंद्राचा लंबक हा आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्र सरकारला विपन्नता असलेल्या महाराष्ट्र सरकारला भविष्यात संपन्नता आणण्याकडे असायला हवी. आज जरी मीडियाने फुगवलेल्या सर्वेत देवेंद्र फडणवीस सरकार समाधानकारक वाटत असलं तरी हे सरकार फक्त चाललं आहे, ते मात्र धावायला हवं. प्रगतीच्या आणि विकासाच्या रुळावरून ते धावायला हवं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्राचा मंगल कलश आणला होता. तो भविष्यातील राज्यकर्त्यांना अमंगल गोष्टी करण्याची मुभा देण्यासाठी आणलेला नव्हता. एवढं जरी महायुती सरकारने पुढच्या 4 वर्षाच्या काळात ध्यानात ठेवलं तर त्यातून मात्र महाराष्ट्राचं भलं होईल, हे कुठेतरी राज्यकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. तुर्तास एवढेच. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नमस्कार.